आपण पाहताय निखिलेश शेलार आणि विराज ग्रुप 1200 आयोजित इव्हन चषक आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक म्हणून आपल्याला पाहायला मिळतात निखिलेशजी शेलार असतील, त्यानंतर प्रशांत जाधव. एवन जोडी शेलार आपल्याला पाहायला मिळते. प्रशांत जाधव आणि सॉन्टी धनगर ही एवन जोडी आहे ज्यांच्या मार्फत ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. मैदान खाली करा. आपला जो काही खेळ असेल तो आपण सामना चालू झाल्यानंतर दाखवायचा आहे. चला मैदान खाली करा. आयोजकांची सूचना पोहोचली आहे. चला आपण लगेचच शतरक्षण लावून घ्यायचं आहे. ओम साई धाबा दापोडी टीमच्या कॅप्टनला विनंती असेल जेवढे खेळाडू असतील तेवढे मैदानाच्या आतमध्ये आपण ऑलरेडी आपण पूर्ण मॅच आपण लेट आहात. पुन्हा एकदा विनंती केली जाते. मागच्या झालेल्या स्पर्धेमध्ये चॅम्पियन बनला होता संघ आर्यन चषक 2025 व आपला नाव या संघाने कोडलं होता. त्या संघाला इन ॲक्शनमध्ये आपण बघणार आहोत. पहा लक्ष द्या. ओम साई धाबा दापोडी टीम संघाच्या कॅप्टनने आपलं शतरक्षण लावून घ्यायचं आहे. ऑलरेडी आपण भरपूर लेट आहात. पॅनलायझर ऑलरेडी आपण आहात लक्षात घ्या की नाही आहे. चला अजून पॅनल्टी लागेल लक्षात घ्या. पण भिवंडी इमर्जिंग क्रिकेटचे उपाध्यक्ष दर्शन नाईक इथे जोडलेले आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. दर्शन नाईक आमचे मित्र, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. चला आपण या सामन्याला सुरुवात करतोय. वेळ न घेता मॅच ऑन करायची आहे. जय श्रीराम चरणीपाटा टीम संघाने आपण खेळाडू कक्षामध्ये बसून घ्यायचं आहे. जो आपल्या उजव्या हातावर बनवण्यात आलेला आहे, जिथे पॉवर शेलारचे काही खेळाडू बसलेले आहेत. त्यांना विनंती असेल की आपण आता खुर्च्या खाली करायची आहे, ते बाकीच्या खेळाडूंना बसण्यासाठी जागा द्यायची. आपण मॅच ऑन. इथे टॉस झालेला आहे, अर्थात टॉस विन दिलाय कारण की लेट रिपोर्ट केलेला आहे इथे ओम साई धाबा दापोडी टीम संघाने. म्हणून टॉस विन समोरच्या संघाला दिलेला आहे ऑर्गनाइज कमिटीच्या माध्यमातून. तर मित्रांनो सामन्याला सुरुवात आणि ऐकूया आपण पुन्हा एकदा वाड्याचा गोड आवाज. गेली अनेक वर्ष ते या परिसरामध्ये समालोचन करतायत आणि त्यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल या दुसऱ्या मॅचमध्ये. ते जे झोबी आपल्यासोबत जुळतात कॉमेंट्री बॉक्समध्ये. थँक्यू सो मच. तितकंसं प्रेम भिवंडीकरांनी आम्हाला सातत्याने दिलंय, त्याबद्दल त्यांचंही आम्ही मनपूर्वक आभारी आहोत. टॉस विन होतोय कारण ओमसाई दाबा दापोडे संघानं लेट रिपोर्टिंग केल्यामुळं, उशिरा पोहोचल्यामुळं नाणेफेक विन देण्यात आली आहे जय श्रीराम चरणीपाडा संघाला. आणि प्रथमतः गोलंदाजीचा निर्णय न स्वीकारता ज्यांनी फलंदाजीचा निर्णय स्वीकारलाय आणि आमंत्रित केले गेले टीम अर्थातच ओमसाई दाबा दापोडे संघाला. चर्चा या दाब्याची, जिसको भी खाना है टेस्टी टेस्टी खाना, ओमसाई धाबा जरूर जाना. आणि डेफिनेटली आपण मात्र पोहोचू शकता.
राहुल आणले गेले. चला राहुल मित्रा घाई कर. चला गोळी सर, थोडंसं आपण सुद्धा सक्त ताकीद द्यायची. मेन बंजांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. अमर गोळी सरांना आपण इथून मात्र पाहत आहे. प्रेम आणि मिथून सलामीची मिथून आणि प्रेम ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी दाखल होत असताना गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज राहुल. पहिलाच बॉल फुलटॉस होता. या वेळेस पहा चेंडू कुठेतरी मात्र सीमारेषेच्या आतमध्ये, क्रीजच्या सीमारेषेच्या आतमध्ये लँड होणं गरजेचं होतं. कदाचित बाहेर लँड झालाय आणि नो बॉलची उद्घोषणा आणि +22 सुरुवात मिळणारी एक धाव, म्हणजे टोटली 2 धावा इथे मात्र मिळतील. आणि एक चांगल्या धावसंख्येने टीम जय श्रीराम चरणीपाडा संघाचं खातं खुल्लं करत असताना फ्री हिटचा चेंडू. पुढचा बॉल आहे ऑन साईडला. इथे मात्र दिशा दर्शवण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये. सिंगल डबलच्या प्रयत्नामध्ये 2 धावा इथे मात्र पूर्ण होतील का? तिथे मात्र चेंडू अडलाय, पण क्षेत्ररक्षक पोहोचायला उशीर झालाय आणि उशीर झाल्यामुळेच की काय 2 धावा यशस्वीरित्या इथे मात्र पूर्ण. असं वाटलं होतं की एक संधी मिळाली. संधी मिळाल्यानंतर एक वेगळा कॉन्फिडन्स बॅटरच्या मनामध्ये पाहायला मिळतं आणि त्यामुळे आधी सुरुवातीपासून चांगले स्ट्रोक कन्वर्ट केले जातील, पण असं नाहीये. सध्या तरी 2च धावा इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतील. प्रदीप भंडारी इथे पोहोचलेत. छत्रपती शिवाजी महाराज पंच पॅनल महाराष्ट्र राज्याचे जे अध्यक्ष आहेत आणि संस्थापक आहेत, आज खेळाडूच्या भूमिकेमध्ये सध्या तरी आपल्याला पाहायला मिळणार आहेत. यावेळेला पुनश्च एकदा गोलंदाजाला साथ मिळत नाहीये क्षेत्ररक्षकांची. व्हाईट प्लस पाहायला मिळतोय. इथून मात्र चौकार 4. चौकार आपल्याला इथे मात्र पाहायला मिळालाय. पॉवरफुल स्ट्रोक आपण इथून मात्र पाहत. पुढचा बॉल हलक्या हाताने दिशा इथून मात्र दर्शवली गेली आपण पाहताय. चांगली इथे मात्र धावसंख्या पूर्ण करण्याचा प्रयत्न. सुरुवात चांगली झाली आहे. आता मात्र एकच धाव इथे मात्र अंकित होत असताना आणि धावसंख्या 10 या अंकावर. गोलंदाज सय्यद. पुढचा बॉल हलक्या हाताने फक्त दिशा दर्शवण्याचं काम. कदाचित सिंगल किंवा डबल करीता हा फटका कन्वर्ट केला गेला होता, ठाऊक होतं. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे अर्थातच 11 या अंकावर धाव फलक. चांगला धावसंख्या बनवण्याचा प्रयत्न. गोलंदाज सय्यद. सध्या तरी व्हाईट बॉलचा इशारा. संत गतीना का होईना पण धावसंख्या कुठेतरी मात्र आगेकूच करत असताना टीम जय श्रीराम चरणीपाडा संघाची धावसंख्या 12 या अंकावर. अजिंक्य दादा आणि प्रकाश दादा इथे मात्र उपस्थित होतात. वेलकम, सुस्वागतम, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. अर्थातच विराज ग्रुप 1200 आणि निखिलेश शेलर आणि त्यांच्या समवेत अर्थातच शेलर नगरीची एवन जोडी प्रशांत जाधव आणि सोंटी धनगर यांच्या वतीने आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपण पाहताय ऐकताय A1 चषक 2025 चा थरार. गोलंदाज ट्रॅकवर. गोलंदाज राहुल पुनश्च एकदा सज्ज होत असताना षटकत येईल. पुढचा बॉल हलक्या हाताने दिशा दर्शवण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये. चांगली फेकी. सिंगल करिता पुनश्च एकदा एक धावीतून मात्र अंकित होत असता आणि धावसंख्या 14 या अंकावर धाव फलक. 14 एप्रिल बिग शो कमिंग सून असं म्हणायला इथून मात्र हरकत नाहीये. विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज तयार होतोय. पुढचा बॉल कॅपमधून चेंडूला इथून मात्र ट्रॅव्हल करत असताना फार काही मिळणार नाहीये. पुनश्च एकदा एक सिंगल इथून मात्र अंकित होईल आणि पंचांचा इशारा अंशापर्यंत षटक समाप्तीचा इथे मात्र पोहोचत असताना षटक समता क्रमांक 1 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 15.
धावसंख्या 15 या अंकावर धावफलक. षटक संपलं क्रमांक 1चं. चांगली सुरुवात धावसंख्या 15 या अंकावर. द्वितीय षटक हाताळण्याकरिता गोलंदाज ट्रॅकवर. गोलंदाज पहिलाच बॉल पहा, यावेळेस स्वतःला झोकून दिला पण चेंडूला फेकून दिलं. बाउंड्राईजच्या पलीकडे निघून जातोय पहिल्याच बॉलवर गोलंदाजाला. इथे मात्र खायला लागतोय चौकार 4. मिळतात तिथून मात्र 2 चौकार. ओम साई दापोडेचा अतिरिक्त खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये उपलब्ध नसल्यामुळं त्या संघाला 3 धावांकरिता पॅनलाइज केले गेले. आणि या षटकाच्या समाप्तीनंतर त्या ज्या 3 धावा पेनल्टीच्या त्या मात्र ॲड केल्या जातील. नक्कीच एक धावी आणि नेक्स्ट मॅच आपल्या भेटीला येताना पाहायला मिळेल प्रथम 11 आणि स्पार्टन 11. बोथ टीम कॅप्टन आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर 5 षटक संपल्यानंतर आपण त्वरित नाणेफेकीसाठी यायचं आहे. कारण ओमसाई धावा संघाला लेट पोहोचल्याची जी शिक्षा आहे ती सध्या तरी भोगताना आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतात. चांगला चेंडू आहे, फलंदाजाला चकवा किंवा फलंदाजांना फसवणारा हा चेंडू, गंडवणारा चेंडू मैदानाच्या आतमध्ये डिलिव्हर होत असताना निर्धाव फेकी डॉट बॉल आपण इथून मात्र पाहत आहेत. आतापर्यंत राहुलच्या बात्यात चेंडू संपले 4. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ या द्वितीय षटकातील अजूनही बाकी राहत असताना गोलंदाज सय्यार. पुढचा बॉल आहे यावेळेस लेग स्टिकच्या खूप सारा बाहेर निघणारा हा चेंडू. व्हाईट बॉलचा इशारा आपण इथून मात्र पाहतोय आणि धावसंख्या 25-25. गोलंदाज सय्यार. क्षेत्ररक्षकानं तिथे साथ देणं कुठेतरी मात्र गरजेचं होतं. आणि आर्यन चषकचा विजेता संघ म्हणून ओमसाई धावा संघालाही आपण तिथे मात्र पाहिलंय. सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये थोडेसे तारेवरची कसरत किंवा परिश्रम घेत असताना इथून मात्र टीम ओमसाई दापोडे संघ सिंगल अंकित होत असताना आपण इथून मात्र पाहत आहे. पुढचा बॉल यावेळेस काय घडेल, बॅक साईडला चेंडूला ट्रॅव्हल केलं गेलं आहे. क्षेत्ररक्षक दैनात कुठल्याही प्रकारची चुकी सध्या तरी होताना आपल्याला पाहायला मिळणार नाही. पुन्हा एकदा एक सिंगल मिळेल आणि षटक समाप्तीचा इशारा पंचांकडून आमच्यापर्यंत पोहोचतो. षटक संपतं 2 षटकांच्या समाप्तीनंतर 27 आणि पॅनल्टीच्या 3 धावा. ड्रेसिंग आणि अर्थातच अतिरिक्त खेळाडू नसल्यामुळं 3 धावांकरिता पॅनलाइज केले गेले. धावसंख्या या 3 धावेच्या बढतीनं पॅनल्टीच्या धावा ऍड करून धावसंख्या 30 या अंकावर धावफलक.
राहुलचं षटक संपलं आणि तिसरं षटक हाताळण्याकरिता दीपेशला गोलंदाजी ट्रॅकवर इथे मात्र आमंत्रित केलं जातं. डेड बॉलचा इशारा, मृत चेंडू घोषित केला गेलाय. विनोद नाईक, भाऊ पाटील सर खारबाव आणि गिरीश वाळंज हे 3 पंचाज आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतात. एक अतिशय नामोल्लेखनीय असणारे हे पंच आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतात. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. धावसंख्या एकरी धावेच्या बढतीनं 31-31 या अंकावर धावफलक. चेंडू निघून जातोय. याही वेळेला बाउंड्रीच्या पलीकडे चौकार 4. चौकार इथे मात्र आपल्याला पाहायला मिळाले आणि धावसंख्या 35-35. आतापर्यंत चांगली भागीदारी मैदानाच्या आतमध्ये, चांगली पार्टनरशिप आपल्याला इथे मात्र पाहायला मिळते आणि या वेळेला फटका फसतोय. पार्टनरशिपचा होतोय इथे मात्र अंत. ऑफ सिक्सच्या खूप सारा बाहेर निघणारा चेंडू, खेळण्याचं उत्तम उदाहरण सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये. विकेटचं पतन, फलंदाज बाद. मृणाल मैदानाच्या आतमध्ये निब्बा. मृणाल सध्या तरी दाखल होत असताना आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतोय. हॅलो हॅलो. मृणाल आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतोय. न्यू बॅटर, चांगली पार्टनरशिप होती, चांगल्या धावसंख्येची भागीदारी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली होती. 35 धावसंख्येची, पण 35 या अंकावर सध्या तरी गडी बाद होताना आपल्याला पाहायला मिळाला. टीम जयश्रीराम चन्नीपाडा संघाकडून आपण इथून मात्र पाहताय. गोलंदाजी ट्रॅकवर, गोलंदाजी मात्र तय्या. पुढचा बॉल आहे, ओळखलं वाईट जाऊ शकतोय. खेळण्याला नापसंती दर्शवली गेली आणि एक धाव इथे मात्र. गोरसई गावचे एक स्टार क्रिकेटर आणि या स्पर्धेचे आयोजक म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जातं अर्थातच विजयजी चंदने इथे उपस्थित होतात. वेलकम, सुस्वागतम विजू चंदने, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. बंधू वेलकम, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. या आपण क्रीडा मंचावर सन्मानाने स्थानापन्न व्हायचं आहे. पुढचा बॉल आहे, यावेळेस पहा गोत्यात फसवण्याचा प्रयत्न होता बॅटरला. अपील वाटतं झालंय बॅटरकडून पंचांकडे, पण सध्या तरी अपील फेटाळलं गेलं. पंच आमचे तिथे स्तब्ध आहेत. नो आर्ग्युमेंट्स विथ अंपायर डिसिजन फायनल डिसिजन. पण पंच आमचे आहेत, चाचवणी करतील. दोघंही इथे मात्र चर्चा करतील आणि फेअर डिसिजन सध्या तरी आमच्यापर्यंत इथे मात्र पोहोचवताना आपल्याला पाहायला मिळतील. सन्माननीय राजदादा तांबे इथे उपस्थित होतात. वेलकम राजजी तांबे, आपलंही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. उर्फ खेकड, राजदादा तांबे उर्फ खेकड या नावाने जे सध्या प्रसिद्ध आहेत. उर्फ खेकड, आपलंही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. आपण पाहत आहे दीपेशचा पुढचा चेंडू असणार आहे. यावेळेस चांगला स्ट्रोक सध्या तरी कन्वर्ट केला जाईल. सिंगल इथून मात्र अंकित होते या डबल शॉट प्रयत्नामध्ये आणि 2 धावा इथे मात्र यशस्वीरित्या पूर्ण होत असताना फार काही मिळणार नाहीये. 2च धावा मिळते. धावसंख्या 39 या अंकावर धावफलक. सध्या तरी जाऊन पोहोचत असताना संथ गतीने स्लो क्रिकेट आणि कंटाळवाणं क्रिकेट सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये.
धाव बाद करण्याची नामाचीच होती संधी. तारांबळ तर निश्चित रूपानं उडाली तू मैं मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय काय घडेल, किती धावा घ्यायच्यात. पंच जरूर आमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवतील. तोपर्यंत एक चांगलं क्रिकेट सध्या तरी आपल्याला इथे मात्र पाहायला मिळालं. फलंदाजाची मेहनत पाहायला मिळाली. गोलंदाजीचा चेंडू कलेक्ट करण्यापासून बाद करण्याची जी याच दोनच धावा इथे मात्र मिळताना आपल्याला पाहायला मिळतील. आणि सध्या तरी षटक संपलं. क्रमांक इथून मात्र 3 षटकांच्या समाप्त्यंत धावसंख्या 41 41 अंकावर धावफलक. राहुल तरेला इथे मात्र आमंत्रित केले गेले, कंटिन्यू केले गेले, ज्यानं द्वितीय षटक हाताळलं होतं. 4थं षटक हाताळण्याकरिता सुद्धा राहुल तरेला सध्या तरी आमंत्रित करत असताना आपण इथून मात्र पाहत आहे. चला राहुल, विनंती करतोय आपण थोडंसं घाई करणं बंधनकारक आहे. गोलंदाज राहुल तयार. आणि 2 धावा यशस्वीरित्या सध्या तरी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळाल्यात. क्षेत्ररक्षकाची जी साथ आहे ती गोलंदाजाला मिळणं कुठेतरी आवश्यक असतं. त्याची कमतरता मैदानाच्या आतमध्ये निश्चित रूपानं भासताना आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 43 43 अंकावर धावफलक. पहिल्या चेंडूचा खेळ संपलाय. 5 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये शेष. पुढचा बॉल बॅटच्या फेस मध्ये. हा चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे. जयभीम चा गदर करत चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकार 6. वरतीनं 49 49 या अंकावर धावफलक सध्या तरी जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळालं. पॉवरफुल सुरुवात मैदानाच्या आतमध्ये करत असताना. चला नेक्स्ट मॅच आपल्या भेटीला येताना पाहायला मिळेल प्रथम इंटरप्राइजेस आणि स्पार्टन 11. चला बोट टीम कॅप्टन्स, आपण टॉस करण्याकरिता पोहोचायचंय. हे 5वं षटक जसं संपेल तसं आपण त्वरित नाणेफेक कक्षामध्ये जॉईन व्हायचंय. व्हाईट बॉलचा इशारा आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे अर्थातच 50 वैयक्तिक नाही पण सांघिक स्वरूपातलं अर्धशतक इथे मात्र धावफलकावर जॉईन होत असताना गोलंदाज या. पुढचाही बॉल यावेळेस पहा. एक आगळ्या शैलीनं फटका कन्वर्ट करायचा होता पण तितक्याच वेगळ्या शैलीनं गोलंदाजानेही तो कलेक्ट करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. भलेही सक्सेसफुल ठरला नाहीये पण प्रयत्न जरूर चांगले पाहायला मिळालेत. तर धाव फेक डॉट बॉल. पुढचा ही चेंडू इथून मात्र निर्धाव सुपाट डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत 4 चेंडू फेकलेत आणि 8 धावा. वाईट सेक पकडली तर 9 धावा इथे मात्र खर्च करून दिल्या गेल्यात. गोलंदाज तयार. पुढचा बॉल याही वेळेस उडवले गेले, चेंडूला पाठवले गेले, तगदीले गेले. बाउंड्री लाईनच्या स्वरूपात षटकार 6.
काम करताना आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 56. सागरजी थोडे इथे उपस्थित होतात. वेलकम सागरजी थोडे, आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. इवन चषक 2025 मध्ये गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज सय्या. पुढच्या बॉलला फक्त आणि फक्त एक दिशा दर्शवण्याचं काम. आणि षटक समाप्त होत असताना क्रमांक 4चं 4 षटकांच्या समाप्तीने धावसंख्या 57 या अंकावर धावफलक. प्रथम एंटरप्राइजेस राजनोली, शेवटचा पुकार तुम्हाला असणार आहे. 5 षटक जसे संपतील तसं त्वरित नाणेफेक कक्षामध्ये आपण यायचे, कारण स्पार्टन 11 संघाचे मेंबर इथे मात्र पोहोचलेत. त्यामुळे आम्ही विनंती करतोय, प्रथम एंटरप्राइजेस राजनोली, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण त्वरित 5 षटक संपल्यानंतर नाणेफेक कक्षामध्ये उपस्थित व्हायचं आहे. बॉलर्स नेम आमच्यापर्यंत पोहोचवा. धावसंख्या 57 षटक समाप्तीनंतर आम्ही तुमच्यापर्यंत ते पोहोचवत असतो. आणि चला, गोलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे. विशाल निशांतला आणले गेले. निशांतला आणले गेले. आपण इथून मात्र पाहतोय निशांत आणले गेले. शेवटचं षटक निशांतच्या पहिल्याच बॉलवर यावेळेस उडवले गेले. शेंडूला पकड मजबूत असणं गरजेचं होतं. कदाचित इथे मात्र चांगला स्ट्रोक, षटकार 6. चांगला स्ट्रोक आपण सध्या तरी इथून मात्र पाहिला आहे. पहिल्याच बॉलवर एक जेलचा चान्स पण होता आणि एक षटकार सुद्धा आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या षटकाराच्या बढतीनं जाऊन पोहोचत असताना 63. ओहो, जेलला होती ते मात्र संधी. सध्या ते ड्रॉप होत असताना जेल 63 या अंगावर धावफलक होती. आणि धावफलक 2 धावेच्या बढतीनं पुढे सरसावत असताना 65. प्रथम एंटरप्राइजेस राजनोली, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण त्वरित नाणेफेक कक्षामध्ये उपस्थित व्हायचे. प्रथम एंटरप्राइजेस राजनोली. बाटशी कडा घेऊन जाणारा हा चेंडू सध्या तरी आपण इथून मात्र पाहिलाय. धाव घेऊ शकले नाहीयेत, कारण बॅक साईडला जे क्षेत्ररक्षण होतं थोडंसं स्ट्रॉंगली आपल्याला इथून मात्र आपल्याला पाहायला मिळालं. निर्धाव फेकी, डॉट बॉल. चेंडू संपतायत 3. धावसंख्या जाऊन पोहोचत असताना ती म्हणजे 65 या अंकावर धावफलक. डॉट बॉल पुन्हा एकदा आपल्याला इथून मात्र पाहायला मिळालंय. निर्धाव फेकी इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाली आहे. सलगचे षटकार आणि त्याच्यानंतर 2 धावा आल्यानंतरचे पुढचे जे 3 चेंडू आहेत
फलंदाजाला उभं ठेवण्याचं काम इथे मात्र करताना पाहायला मिळालंय. आणि हा चौथा चेंडू निर्धार होऊ शकतो का, पण नाही आहे, एकदा पूर्ण केली गेली आहे. आपण इथून मात्र पाहत आहे एका दाव्यात समाधान मानावं लागेल. षटक संपत क्रमांक 5 एकेरी दाव्याच्या भरतीने धावासंख्या 66, विजयाकरिता 67 धावासंख्येचा आव्हान ऐकवण्याकरिता जॉईन होतील त्याआधी मी विनंती करतोय, प्रथम इंटर पाहिजे रांजोली आणि टीम स्पार्टन 11 चे खेळाडू सगळे ते उपस्थित झालेत. रांजनोली टीम कॅप्टन ठीक आहे, नक्कीच उपस्थित व्हायचं आहे. त्याच्यानंतर आपण जाऊयात मी भिवंडीकर समालोचक संदेश पाटील सरांच्या दिशेने. सहासष्ट धावा बनवलेल्या आहेत इथे जय श्रीराम चरुणीपाटा टीम संघाने आणि 67 धावांचं एक चांगलं आव्हान इथे देण्यात आलेलं आहे. तर फिल्डिंग लावून घ्यायचं आपण, कारण की अजूनही प्रतिसंघ इथं उपस्थित राहिलेला नाही आहे. प्रथम इंटरपायजेस रांजोली टीम इथे अजूनही आलेली नाही आहे. प्रत्येक संघाला विनंती असेल, आपण प्रिन्स मूव्हीज यांच्या वाहिनीवर आपण मॅचचा आनंद घेत आहेत, आपण सर्वांनी वेळेवर पोहोचणं फार महत्त्वाचं आहे. A1 चषक 2025 ची सुरुवात आजपासून झाली आहे. चला नागाव आणि मायरा 11 भादवड आपण आला असेल तर टॉस करण्यासाठी यायचंय. प्रथम इंटर पाहिजे संघाचं देखील शुभ आगमन झालं आहे. त्या भिवंडी इमर्जी संघटनेच्या माध्यमातून ही स्पर्धा इथे खेळवली जात आहे. आणि आजचा इथे आपण पाहतोय दिवस क्रमांक पहिला आणि चला सलामीची जोडी देखील मैदानाच्या मध्ये पाठवून द्यायची आहे. फार मोठं आव्हान आहे, तर सुरुवात चांगली होणं फार महत्त्वाची आहे. पाहूया पहिला सामना अगदी चेसिंग करून सामना जिंकला होता जय बजरंग पॉवर शेला टीम संघाने. आपल्या घरच्या मैदानावर आपल्या नावाचा दबदबा ठेवला होता पहिल्या मॅच मध्ये. आजच्या दिवसात दुसरा सामना आपण पाहतोय, दुसऱ्या डावाला इथे सुरुवात झालेली आहे. सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळते आहे. सलामीची जोडी खेळपट्टीवर तुम्हाला पाहायला मिळते. सुजल आणि निशांत ही जोडी, दिशांत आणि सुजल आहे, काही हरकत नाहीये. फार मोठा संघ आहे ओमसाई धाबा दापोडे टीम. चालांगामध्ये खूप चांगला त्यांचं क्रिकेट पाहायला मिळालेला आहे. तसो रिक्वेस्ट सर्व संघांना विनंती असेल की सर्वांनी वेळेवर पोहोचायचं आहे.
सुजाला स्ट्रायकिंग वर आहे आणि नो स्ट्राईकला दिशांत आणि गोलंदाज सुशील गोलंदाज आपण पाहतोय. भरपूर मोठ्या धावा बनवलेल्या आहे जय श्रीराम सरनीपाडा टीम संघाने. आपण पाहताय मित्रांनो विराज ग्रुप 1200 हा ग्रुप आहे ज्या ग्रुपच्या माध्यमातून A1 चषक 2025 या स्पर्धेची सुरुवात तुम्हाला पाहायला मिळाली. पप्पूबाई यांच्या शुभास्ते या स्पर्धेचं उद्घाटन सोहळा येथे संपन्न पार पडण्यात आला होता. पहिला चेंडू डावाला सुरुवात राईट हॅम ओ द विकेटने पहिला चेंडू सुशीलचा. पहिला चेंडू अगदी मोठा पटका खेळला इथे मिड विकेट क्षेत्रावर शतरक्षक आहे आणि पहिला चेंडू पहिला ब्रेक थ्रू मिळवला इथे टीम जय श्रीराम सरनीपाडा टीम संघाने. बॅटर आउट. भरपूर मोठी घाई केली असंच म्हणू शकता आपण बॅटर सुजलला. थांबणं फार महत्वाचं होतं. सुजल एक चांगला स्ट्रोक प्लेअर आहे मात्र सध्या इक्वेशन फार मोठा आहे. 67 धाबा बनवायच्या त्यांनी पहिल्या चेंडूपासूनच अटॅक करण्याचा प्रयत्न झाला होता मात्र पहिल्या चेंडू इथे विकेट गमावल्यानंतर थोडीशी शांतता इथे पाहायला मिळते. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इथे आपण पाहतोय पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये. विकेट किपर पोहोचला नाहीये. नक्की काय चाललंय मैदानाच्या आतमध्ये. धावांची अजून इथे उपलब्धी झाली नाहीये आणि आता दुसरा विकेट पडण्याच्या तयारीमध्येच होता मात्र विकेट किपर थोडस लेट पोहोचला तिथे. गीतेश स्ट्रायकिंग वर बॅटर. पुढचा चेंडू सुशील चांगली गोलंदाजी करताना. ऑफ स्टिकचा चेंडू पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये होता. टॉपेच उडाला होता आता एक धाव इथे पहिली स्कोर बोर्ड लागली गेली आहे ओम साई धाबा दापोली टीम संघाच्या माध्यमातून. गीतेशच्या बॅट मधून ही धाव तुम्हाला इथे पाहायला मिळते. नुकतंच झालेल्या आर्यन चषक 2025 या स्पर्धेचा मानकरी संघ आहे आणि त्या संघासमोर 67 धावांचं आव्हान एक मोठं आव्हान ठेवण्यात आलेलं आहे. ऑफस्टिकच्या बाहेर निघून मारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये. वन हँड कॅच पकडण्याचा प्रयत्न होता झाला होता तिथे. धावांचा नक्की काय दुष्काळ चाललाय इथे पहा. एक एक धाव घेण्यासाठी संघर्ष करताना आपण बघितला खेळाडूंना. 3 धावा इथे पूर्ण झालेल्या आहेत. 3 धावाने संघाची धावसंख्या धावफलकावर इथे लागलेली आहे ती म्हणजे 4 धावा. षटक क्रमांक पहिला पॉवर प्लेचा षटक सध्या सुरू आहे. 2 धावा धावफलकावर घेतलेल्या आहेत. 3 धावा झालेल्या टोटल. ऑफस्टिकचा चेंडू होता समोरच्या दिशेने उडवला. शतरक्षक आहे चुकी होणार नाहीये. अजून एक धक्का इथे टीम ओम साई धाबा दापोली टीम संघाला. बॅटर आउट होतोय. कुठे झालेल्या आहेत ओम साई धाबा दापोली टीम संघाच्या. मी तुम्हाला सांगू इच्छितो मित्रांनो ओम साई धाबा दापोली टीम जी आहे एक मॅच अगोदर आली असती तर काहीतरी इथे सिच्युएशन काय आहे कोणत्या प्रकारे धाबा बनतायत हे पाहणं फार महत्वाचं आहे. आपण नेहमी जय बजरंग गोडसे बी संघाला जो गोडसे बी संघ आहे त्या संघाला नेहमी आपण 1 तास अगोदर प्रत्येक मैदानामध्ये पोहोचताना बघतो आणि भरपूर काहीतरी शिकण्यासारखं आहे त्या संघाकडून. शिस्तबद्ध संघ म्हटलं जाते. ठाणे जिल्ह्यातील एकमेव संघ जो आहे वेळेवर उपस्थित असतो तो म्हणजे गोडसे बी. पुढचा चेंडू गोलंदाज सुशीलचा. न्यू बॅटर गेल्या मैदानाच्या आतमध्ये. हा लेग स्टंपच्या बाहेर चाललाय चेंडू. पंचांचा इशारा येतो. हा वाईट आहे. वाईटची धाव इथे धावफलकावर लागली जाते. धाव संख्या 4. न्यू बॅटर रोहन मैदानाच्या आतमध्ये रेड कॅप मध्ये. रोहनने जी कॅप घातली ना मित्रांनो ज्युनियर कप जेव्हा
हा टप भिवंडी सिटी चॅलेंज ग्राउंडवर जे नेहमी होत असतो, पण मात्र मागच्या काही काळापासून तो चषक झालेला नाहीये. ज्युनियर मेयर कप तिथे या कॅप नक्कीच आपण ज्युनियर खेळाडूंना देताना बघितलेल्या आहेत. ही कॅप मला देखील मिळाली होती. धावसंख्या धावफलकावर इथे झालेल्या आहे ती म्हणजे आपण पाहतोय ती म्हणजे 4 धावा. एक चांगली गोलंदाजी, 2 विकेट मिळाले इथे. जय श्रीराम चरणीपाडा टीम संघ खूप चांगला खेळताना आज तुम्हाला पाहायला मिळत आहे. एक चांगल्या संघासमोर चांगला परफॉर्मन्स करणं फार महत्वाचं असतो. तो परफॉर्मन्स पहिल्या षटकामध्ये भरपूर चांगला पाहायला मिळाला. येणाऱ्या फलंदाजीमध्ये येणारे फलंदाज चौकार षटकारांसाठी ओळखले जातात. मात्र खेळपट्टीवर 2 खेळाडू असे आहेत की दोन्ही खेळाडू मॅच फिनिश करून मैदानाच्या बाहेर पडू शकतात. पाहूया गोलंदाजीमध्ये कोणता गोलंदाज थोडासा वेळ वाचवायचा आहे. जय श्रीराम चरणीपाडा टीम प्रथम इंटरबॅचेस आणि स्पार्टन 11 टीम आपण टॉस बॉक्स मध्ये बसून घ्यायचंय. आपण टॉस करतोय पाहुण्यांच्या शुभ असते. तर गोलंदाजीमध्ये इथे गोलंदाज दुसरं षटक टाकण्यासाठी आलेला आहे आकाश. स्ट्रायकिंग वर बॅटर तुम्हाला पाहायला मिळते दीपेश. ऑफस्टिकचा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, स्ट्रोक मध्ये कुठेच पॉवर नव्हती. लॉंगॉनला चेंडू गेला. एक सिंगल धाव कंप्लीट करताना इथे पाहतोय. आकाशच्या अगेन्स्ट एक पहिली धाव इथे स्कोरबोर्ड लागली जाते. धावसंख्या 5 धावा, 2 गडी बाद झाले आतापर्यंत ओम साई धाबा दापोडी टीम संघाच्या माध्यमातून. ओ खेळू का नको खेळू अगोदरच मन बनवला होता. मात्र चेंडू थोडासा हलकासा इम्पॅक्ट स्टंप थोडासा ऑफस्टिकला होता आणि सरळ निघून गेला होता. आतल्या बाजूने चेंडू कट झाला होता. चांगली गोलंदाजी तुम्हाला इथे पाहायला मिळते. भिवंडी इमर्जिन 40 नक्कीच उपाध्यक्ष दर्शन इथे जोडलाय. पुन्हा एकदा समोर खेळण्याचा प्रयत्न, मोठा फटका आलाय की काय? हो यस, हा मॅक्सिमम 6 आहे. या षटकाराची भरपूर आतुरता होती आणि तो षटकार इथे पाहायला मिळाला. आवश्यकता आहे ती म्हणजे ओम साई धाबा दापोडी टीम संघाला. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. बॅटवर पूर्णपणे आलेला नाहीये. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक वेगाने चेंडू परत आला. सिंगल झालाय. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आणि प्रयत्नामध्ये बॅटर आउट. 3रा विकेट इथे ओम साई धाबा दापोडी टीम संघाचा. राहुल मैदानाच्या आतमध्ये गेलाय. नक्कीच भरपूर चर्चेमध्ये राहुल या सीझन मध्ये आहे. ओम साई धाबा दापोडी टीम संघाच्या माध्यमातून खूप चांगली गोलंदाजी आणि चांगली बॅटिंग त्याने केली या सीझन मध्ये. आणि असंही संतोषदादा कोहली भरपूर खुश असतील आपल्या संघावर ज्या प्रकारचं क्रिकेट या चालू हंगामामध्ये झालेला आहे. 67 धावांचं आव्हान आहे. आव्हान चांगलं आहे, मात्र सुरुवात थोडीशी धीमी तुम्हाला पाहायला मिळाली होती. पुन्हा एकदा आपण पाहतोय क्षेत्ररक्षक आहे तिथे. चेंडू अडवलाय हे फार महत्वाचं आहे. झेलपर्यंत पोहोचू शकले नाहीये. एक सिंगल धाव इथे कंप्लीट करताना आपण पाहतोय. तर धावा इथे झालेल्या आहेत 13. एक छोटासा ब्रेक, मॅच सुरू असेल आणि आपण टॉस करूया. आमचे कॉमेंटर तेजस झोबी तुमच्यासोबत टॉस बॉक्स मध्ये असतील. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये आपण जोडायचं आहे.
निखिलेशजी यांना विनंती करतो या स्पर्धेचे क्षमा प्रकाश दादा आणि अजिंक्य दादांना आम्ही विनंती करतोय पण टॉस करण्याकरिता आमच्या विराज आणि विहान टॉस बॉक्समध्ये आपण यायचं आहे. टॉस बॉक्समध्ये आपण इथे उपस्थित व्हायचं मान्यवरांच्या शुभ असते आणि फेक मैदानाच्या आतमध्ये मैदानाच्या बाहेर जे आमचा टॉस बॉक्स आहे एका आपल्याला प्रथम एंटर पाहिजेस राजनौली आणि त्याच्या विपक्षात 2 हात करत असताना स्पार्टन 11 टिमगरपाडा या 2 संघांमध्ये लढत होताना पाहायला मिळेल. कॉलिंग कोण देणार आहे? स्पार्टन 11 कॉल देते. छापा असं कॉल आलाय आणि आपण पाहताय काटा पाहायला मिळतोय. मान्यवरांना विनंती असेल आपण बेस्ट ऑफ लक दर्शवायचं आहे आणि या सन्मानानं स्थानापन्न व्हायचं आहे. नाणेफेक विन झालाय. प्रथम एंटर पाहिजे काय डिसिजन असेल पेंडिंग ठेवलेला आहे. जरी फलंदाजी घेतली तर किती धावांपर्यंत जाल? धन्यवाद. डिसिजन पेंडिंग आहे. जर तुमच्या वाटेला गोलंदाजी आली तर किती धावांच्यात रोकाल? कमीत कमी धावा रोखण्याचा प्रयत्न असेल. गोलंदाज कमी आहेत पण ज्यांना चान्स भेटेल त्यांनी 100% देण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद. जास्त वेळ घेत नाही कारण सामना मैदानाच्या आतमध्ये ऑन आहे. नाणेफेक विन झालंय. प्रथम एंटर पाहिजेस. डिसिजन सध्या तरी पेंडिंग आहे. विनंती असेल की हे 5वं षटक संपायच्या आतमध्ये आपण डिसिजन पोहोचवणं गरजेचं असेल. तुरचा सांगतोय आपण नका थांबू. पाहत राहा ऐकत राहा. एवन चषक 2025 कॉम्बॉक्स. इथे मोठा फटका इथे खेळलाय. शतरक्षक चेंडू खाली आलाय आणि इथे अजून एक धक्का दिलाय. ओम साई धाबा दापोली टीम संघाला बॅटर आउट होतोय. घाई होते असं वाटत नाहीये का तेजस धोबी ज्या प्रकारची बॅटिंग सध्या इथे मैदानामध्ये सुरू आहे. कारण की विकेट्स इथे थोडेसे आता महागडे ठरतायत ओम साई धाबा दापोली टीम संघाला. रोहन आलेला आहे. धावा झालेल्या आहेत 18 धावा. लक्ष जो आहे 67 धावांचं आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये गेलाय. दर्पण गेला. विकेट किपर बॅट्समन आहे टीमचं. कॅप्टन देखील आहे. 49 धावांची अजूनही आवश्यकता आहे आणि चेंडूचा खेळ बाकी तो म्हणजे 15 धावा बनू शकतात. मॅच जर जिंकून दिली ना दर्पणने 2000 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल दर्पणला. आता पैशासाठी नाही ते नावासाठी खेळणं फार महत्वाचं आहे. कमी बॅटिंग मिळतो या खेळाडूला टीम मध्ये. आता जेव्हा मिळतो तेव्हा चांगला खेळत असतो. पुढचं चेंडू गोलंदाजाचा. इथे चांगला स्ट्रोक बनवलाय आणि चेंडू चालला सीमा रेखा पार. येतोय चौकार. दर्पणची पाहायला मिळते. दर्पणच्या फॅट मधून येणारा हा चौकार. धावसंख्या 22 धावा धावबलकावर. पुन्हा एकदा हा न्यूलुक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न मागच्या बाजूने चेंडू लॉंग स्टॉप सीमेच्या दिशेने चाललाय. फक्त एकच धाव या चेंडूवर इथे मिळाली आहे. धावसंख्या 23 धावा धावबलकावर. थँक्यू. थोडंसं थांबवतोय. कॉम्बॉक्स आपण जातोय या शाही सन्मान सत्कार सोहळ्याच्या दिशेनं. अजिंक्यजी कदम इथे उपस्थित होत आहेत. मी या स्पर्धेचे आयोजक निखिलेशजी यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते त्यांना आपण या क्रीडा मंचावरून शाही सन्मानित करायचंय. महेश उबदार शॉल आणि पुष्पगुच्छ देऊन इथे मात्र सन्मानित केलं जातं. थँक्यू सो मच. त्यानंतर प्रकाशजी उचित साहेब सुद्धा इथे उपस्थित होत आहेत. मी या स्पर्धेचे आयोजक सन्माननीय निखिलेशजी यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते त्यांनाही आपण या क्रीडा मंचावरून शाही सन्मानित करायचंय. महेश उबदार शॉल आणि पुष्पगुच्छ देऊन इथे मात्र सन्मानित केलं जातं. त्यानंतर सन्माननीय श्री सागरजी थुळे साहेब इथे उपस्थित होत आहेत. मी निखिलेशजी आपणास पुनश्च एकदा विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते सागरजी थुळे यांना सुद्धा आपण या क्रीडा मंचावर आपण शाही सन्मानित करायचंय. अगदी वेळात वेळ काढून या स्पर्धेला मान्यवर पाहुणे आमचे
उपस्थित होताना आपल्याला इथून मात्र पाहायला मिळत आहेत. 23 झालेले आहेत धावसंख्या आणि इथून अजूनही धावांची जी Thank you. आवश्यकता आहे 44 Over 12 to चेंडू box. 44 12 चेंडू आणि 44 धावांची आवश्यकता आहे. अजूनही लक्ष फार मोठं आहे, मात्र खेळ आहे आणि जर खेळाचा विचार केला तर ओमसाई धाबा दापोली टीम संघाचा खेळ या चालू अंगामध्ये खूप चांगला राहिला आहे. चांगल्या चांगल्या संघांना त्याने पराभूत केलं या चालू हंगामामध्ये. खास करून रिग्नेश रानाल टीमचा पिछा सोडलेला नाहीये, ते म्हणजे ओमसाई धाबा दापोली टीम संघाने. कारण की चालू हंगामामध्ये नक्कीच उलटफेर भरपूर झालेल्या आहेत असंच म्हणू शकता आपण. इथे गोलंदाजीमध्ये गोलंदाज सुशील आलाय. चालू अंगामध्ये तीनदा असंच म्हणूया आपण रिग्नेश रानाल संघाला पराभूत केलाय. पहिला चेंडू सुशीलचं 12 चेंडू 44 धाबा. पहिला चेंडूवर मोठा फटका दर्पणच्या बॅट मधून येतोय षटकार. थँक्यू डीजे. अशीच फटकेबाजी करावी लागेल आणि कॅप्टनलाच आता पूर्ण जिम्मेदारी कांद्यावर घेणं फार महत्वाचं आहे. सेनापती म्हटलं जात आहे कॅप्टनला. पाहूया कॅप्टन न खेळेल का आज. कॅप्टनने जर आज मॅच जिंकली ना तर शेलार ते अंबाडी परिसरामध्ये जितके धाबा आहेत कोणत्या तरी धाब्यावर कॅप्टन सेलिब्रेट करताना पाहायला मिळेल, कारण की 2000 रुपयाचा पारितोषिक आहे. धावसंख्या 29 धावा धावफलकावर. प्रयत्न सुरू आहेत. प्रयत्न ही परमेश्वर. प्रयत्न करावेच लागतील. ऑफस्टिकचा चेंडू सोडून दिला असता कदाचित वाईट मिळाला असता. आता जीवनदान दर्पणला मिळालाय. त्या कॅच भी छोटा मौका भी दिया वापर. आता इथून 37 धावांची आवश्यकता आहे आणि 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मॅच मध्ये आहे अजूनही टीम ओमसाई धाबा दापोली टीम अजूनही मॅच मध्ये आहे. 4 मोठे फटके मॅच फिनिश होऊ शकतो. तुमच्यामध्ये दमखम असणं फार महत्वाचं आहे. राहुलला ते प्रयत्न करावेच लागतील. डावखुरी आताच्या खेळाडूला नेहमी बाउंड्री इथे जवळ आहे. फायदा घेईल का. 500 रुपयाचा पारितोषिक लागला. 2 मध्ये 2 षटकार आले ते राहुलसाठी. सुशील पुढचा चेंडू. ओहो हो, अतिशय सुरेख फटका बनवलाय आणि चेंडूला पाठवले सीमा रेखा पार आणि पंचाकडून नो बॉलचा इशारा. ओ करेला ऊपर से निमचरा म्हणजे 1+6 7 धावा मिळाल्या बोनसच्या स्वरूपात. नो बॉल पंचाने दिलंय कारण की आता इथून मॅच बनली आहे. 10 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता आहे. 10 गेंदे 30. प्रत्येक चेंडू मागे 3 धावा बनवायच्या आहेत. राहुल आणि दर्पण जबरदस्त कामगिरी करताना. जेवढीच ओमसाई धाबा दापोडे धाब्याची जी टेस्ट आहे जेवणाला त्या प्रकारची बॅटिंग इथे पाहायला मिळते. राहुलने पुन्हा एकदा आज सिद्ध केलंय की एक चांगला खेळाडू म्हणून मी नक्कीच माझ्या गावासाठी खेळेल. सध्या आता भिवंडी इमर्जिन मध्ये ओमसाई धाबा दापोडी टीम संघासाठी खेळतोय आणि त्या संघासाठी नेतृत्व करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. थोडीशी फिल्डिंग मध्ये थोडीशी अडचण निर्माण झाली होती मागच्या चेंडूवर. पंचाने बारकाईने बघितला आणि लगेचच त्या निर्णयाला नो असा घोषित केला आणि आता फ्रीटचा इशारा आहे म्हणजे राहुलला संधी आहे इथे. हो फ्रीटचा चेंडूला फायदा होता मात्र फायदा इथे घेता आला नाहीये. पुढचा चेंडू गोलंदाज सुशीलचा.
ओरफी चेंडू फायदा घेता आला नाहीये, बॅटवर पूर्णपणे आल्या नाहीये. सिंगल धाव आली आणि दुसरं धाव देखील इथे पूर्ण होत आहे. दोन धावांनी संघाची धावसंख्या 39 धावा धावबलकावर. पाठलाग केला जात आहे ओमसाई धाबा दापोडी टीम संघाच्या माध्यमातून. गोलंदाजी करताना गोलंदाज सुशील. अजूनही 2 चेंडू टाकायचे या षटकातील. 2 चेंडूवर एखादा मोठा फटका आला तर शेवटच्या षटकामध्ये चांगली लढत पाहायला मिळेल. थोडस रन चुकलंय गोलंदाजाचं. सुशीलचे प्रयत्न आहेत की हे 2 चेंडू चांगले टाकायचे आहेत. आठ चेंडू 28 धावा. चांगला स्ट्रोक बनवता आला नाहीये तिथे. स्क्वेअर लेगला फिल्डर आहे. एक सिंगल धाव. आता थोडीशी मॅच पासून दूर झाली टीम ओमसाई धाबा दापोडी टीम. 40 धाबा धावफलकावर लागलेल्या आहेत. 27 धाबांची आवश्यकता आहे 7 चेंडू मध्ये. सुशील गोलंदाज व्हीआयपी डाइज इन कडून राईट आर्म ओ द विकेटने दर्पणसाठी. स्विच इट खेळण्याचा प्रयत्न बॅटवर आला नाहीये. ऑफ स्टिकच्या बाहेर चालले, पंचाने वाईट घोषित केलाय. धावसंख्या 41 धाबा. 26 धाबांची आवश्यकता आहे. हा षटकाचा हा चेंडू भरपूर निर्णायक असेल. आता जय श्रीराम चरणीपाडा टीम संघाला सामना जर जिंकायचा असेल तर हा चेंडू डॉट करणं फार महत्वाचं आहे. कारण की खेळपट्टीवर जे 2 खेळाडू आहेत ना, एक चांगले फिनिशर आहेत. मॅच कधीही फिनिश करू शकतात. पुढचा चेंडू पुन्हा एकदा. ओ माय गॉड, आजच्या दिवसातील सर्वोत्कृष्ट षटकार आहे हा दर्पणच्या बॅट मधून. सहा चेंडू आणि आता 20 धाबांची आवश्यकता आहे. मात्र स्ट्राईक राहुलकडे असेल. नो स्ट्राईकला दर्पण असेल. दर्पण जिद्द क्रिकेटर आहे दाखवत असताना मैदानामध्ये. आणि प्रत्येक खेळाडू मध्ये जिद्द असणं फार महत्वाचं आहे. चला फिल्डिंग लावून घ्यायचे आपण. 6 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता आहे. 6 गेंदे 20 रन. नेक्स्ट मैच दीपेश भोई एंड केवल भोई इन एक्शन में. दर्शन नाईकला देखील आपण इन एक्शन मध्ये बघणार आहोत. सर्व खेळाडू माझ्या परिचयाचे आहेत. मात्र आज पुन्हा एकदा दर्शन नाईकने सिद्ध केलं की आम्ही चांगला खेळू शकतो. या चालू हंगामामध्ये आम्हाला कोणाची कमी नाहीये असं सिद्ध करताना चांगली टीम बनवली आहे दर्शनने. आणि यावर्षी खूप चांगला त्यांचा परफॉर्मन्स होईल हीच अपेक्षा करतो. नक्कीच पहिल्या स्पर्धेमध्ये ते फायनल मध्ये क्वालिफाय झाले होते. चला प्लीज वेळेच्या बाबतीत सहकार्य करायचे आपण. जय श्रीराम चरणीपाडा. स्पार्टन नावच खूप चांगलं आहे. नावामध्ये दम आहे. वजनदार टीम आहे या वर्षी. गोलंदाजीसाठी गोलंदाज इथे पाहायला मिळते. मुन्हाल आलेला आहे आणि पहिला चेंडू फुलटॉस. ओ माय गॉड, हा चेंडू पुन्हा मिळणार नाहीये राहुलला. सुरुवात अगदी फुलटॉस चेंडूने केली होती गोलंदाजाने. धावसंख्या 58. 19 धावांची आवश्यकता आहे. 48 सॉरी माफी असावी. राहुल गुलवी, राहुल थले ऑपरेटिंग करताना. अजूनही 19 धावांची आवश्यकता आहे. 5 चेंडू 19 धावा. आज इतिहास बनेल का ओमसाई धाबा दापोडी टीम संघाचा?
चॅम्पियन हा नाव टीमला लागला गेला, चॅम्पियन सारखं खेळायला लागेल. पहिला सामना आहे आणि पहिल्या सामन्यामध्ये मला तरी वाटत नाहीये की हा संघ मॅच सोडेल. मुन्नारचा पुढचा चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न, हेलिकॉप्टर ड्राईव्ह केलाय, चेंडू कव्हर क्षेत्रामध्ये एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक पोहोचलाय, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केला. दर्पण जिद्द क्रिकेट खेळताना आपण पाहतो मैदानामध्ये. धाव संख्या धाव फलकावर 50 धावा धाव फलकावर. दर्पणसाठी 3 चेंडू मध्ये 3 षटकार जर ठोकले तर रोख रक्कम ते 2 आणि हे 2 4,000 रुपये. काय हरकत नाहीये, पैशांचा पाऊस होता. रिव्हर्स स्ट्रोक खेळलाय, गॅप मध्ये खेळलाय, चेंडू चाललाय सीमा रेखा पार, येतोय चौकार. तीन 13 धावा आता इथे पाहिजे, 13 धावा. तीन चेंडू 13 धावांची आवश्यकता. या चेंडूवर जर मोठा फटका आला तर मॅच बनू शकतो दापोली टीम संघाला. चरणीपाडा टीम संघाला संघर्ष करताना तुम्ही मैदानामध्ये पाहताय. मुन्नारला चांगली गोलंदाजी करावी लागेल. पूर्ण टीम यानंतर खेळण्यासाठी तयारीमध्ये. प्रथम एंटरप्राइजेस आणि त्याचबरोबर स्पार्टन यांच्या अगेन्स्ट तो सामना पाहायला मिळेल. एक बिग फाईट यानंतर पाहायला मिळेल. चौकार की षटकार येणार की डॉट येणार पाहूया आपण. हा चेंडू महत्वाचा आहे, महत्वाचा चेंडू. बरा हा स्ट्रोक खेळलाय, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे, फिल्डिंग चांगली आहे. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आणि 2 धावा इथे पूर्ण करताना दर्पण. दर्पण आता स्ट्रायकिंग वर आलेला आहे. 2-11चा इक्वेशन आहे. 2 चेंडू 11 धावांची आवश्यकता आहे. दोन 11 कोण कोणाचे वाजवणार 12 पाहूया आपण. ओ ऑफ स्टिकच्या बाहेर चाललाय, वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून. आता इथून 2 चेंडू 10 धावांची आवश्यकता आहे. चेसिंग कंपल्सरी आहे आणि चेसिंग कंपल्सरी जेव्हा असतं तेव्हा या धावा बनवाव्याच लागतात. चौकार षटकार येईल का, एखादा डॉट चेंडू येईल का. दर्पण आहे खेळपट्टीवर, काही होऊ शकतो. पाहूया दर्पण सज्ज होतोय. हेलिकॉप्टर उडवलाय, खाली क्षेत्रामध्ये हा स्ट्रोक केला आणि चेंडू सीमा रेखा पार, येतोय चौकार. काय बॅटिंग पाहायला मिळतं. एक चेंडू आणि आता विजयासाठी 6 धावांची आवश्यकता आहे. गोल्डन षटकाराची आवश्यकता आहे. आतापर्यंत 9 चेंडू मध्ये धावा बनवलेल्या आहेत इथे दर्पणने, ते म्हणजे 24 धावा. 24 यादगार इनिंग पेश करताना, आज न भूतो न भविष्यातील मॅच खेळताना, आपल्या जीवनातील सर्वात मोठा सामना खेळताना दर्पण. कॅप्टन खेळताना मैदानामध्ये, कॅप्टन साठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. चांगली बॅटिंग सध्या मैदानामध्ये. अजूनही ओमसाई दापोली टीम संघाला जीवन ठेवलं या स्पर्धेमध्ये या खेळाडूने. एक चेंडू 6 धावा. गोल्डन षटकाराची आवश्यकता आहे की गोल्डन डिलिव्हरी टाकेल, डॉट चेंडू टाकेल का पाहूया आपण गोलंदाजाला. मुन्नारला एक चेंडू डॉट करायचंय फक्त. एक चेंडूवर एक धाव कधी जास्त बघितली नाही, पण बनताना मात्र एक चेंडूवर षटकार नेहमी लागताना बघितलाय. पाहूया तोच इतिहास पुन्हा एकदा समोर आलाय. दर्पण स्वतःला सिद्ध करण्याचा वेळ आहे की मी एक चांगला बॅटर आहे, विकेट कीपर बॅट्समन आहे. पाहूया MS धोनीच्या अंदाजामध्ये मॅच फिनिश करेल का. षटकार तर उडलाय, पण मात्र आतमध्ये आहे की बाहेर. ओ माय गॉड, नय्या
किनारे पर आकर डूबती भी यहाँ पर ओम साई दाबा दापोडे टीम की हार्ड लक टफ लक टीम ओम साई दापोडा आणि कॉंग्रॅच्युलेशन टीम जय श्रीराम चढणीपारा कॉंग्रॅच्युलेशन टीम ऑल जय श्रीराम चढणीपारा. चला पुढच्या सामन्याला लवकर सुरुवात होईल मात्र मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ज्यांनी ओम साई चांगली दाबा. बॅटिंग केली चांगली गोलंदाजी केली नाव आहे ओम साई मुरगालीचं मॅन ऑफ द मॅच ओ टू तेजस धोबी. ओम साई दाबा दापोडे